तर हिंगोलीतील औंढा नागनाथ येथे आषाढी एकादशी निमित्त भाविकांची मोठी गर्दी आहे। विठ्ठल रुक्मिणीची महापूजा केल्यानंतर मंदिर दर्शनासाठी खुले झालेत। आमदार संतोष बांगर यांच्या हस्ते दुग्धाभिषेक करीत महापूजा संपन्न झाली आहे। आषाढी एकादशी निमित्त भारतातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी 8वे ज्योतिर्लिंग असलेल्या औंढा नागनाथ येथे भाविकांनी मोठी गर्दी केली आहे। नागनाथाचे दर्शन घेण्यासाठी सकाळी 6 वाजल्यापासून मंदिर दर्शनासाठी खुलं करण्यात आलंय। राज्यभरातून हजारो भाविक नागनाथ नगरीत दाखल झालेत। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी उमेश चक्कर यांनी। पाहूयात। आपण पाहत असाल भक्तांची रेग या ठिकाणी पाहायला मिळते, मोठी गर्दी या ठिकाणी पाहायला मिळते। कॅमेरामॅनला मी विनंती करेन की ही गर्दी आपण दाखवावी। सकाळपासून या ठिकाणी गर्दी पाहायला मिळते। राज्यभरातून शेकडो नव्हे तर हजारो भाविक भक्त या ठिकाणी आलेले आहेत आणि या दर्शनाचा या ठिकाणी लाभ घेताना पाहायला मिळतं। माझ्यासोबत काही भक्त आहेत। काय माहिती कुठून आलात का? मैं कर्नाटक से आए हैं। 50 लोग एक इकट्ठा होकर लाल टोपी वाले सभी दिख रहे हैं ना, वो सभी हमें कर्नाटक से आए हैं। ये सुंदर शिल्पकला देखने के लिए हम तो सुबह 7 बजे से यहाँ पर नंबर में खड़े होकर दर्शन करने के लिए जा रहे हैं। कैसा लग रहा है? कैसा है? बहुत ही सुंदर लग रहा है। खाना पीने का मन नहीं कर रहा है। जब तक भगवान का दर्शन करेंगे उसके बाद में हम खाना खाने के लिए जाएंगे। आजी कुठून आला तुम्ही? काय देवसडी बरोबर। किती वेळ लागला दर्शनाला? 4 घंटे लागले, 4 घंटे। अजय तुम्ही कुठून आलात? काय देवसाडी बरं। दर्शनाला किती वेळ लागला? कधीपासून रांगेत लागला? आम्ही आता 4 वाजले, 4 घंटे झाले आता। सकाळी 6 वाजल्यापासून भक्त या ठिकाणी दर्शनासाठी आलेले आहेत। नागनाथ मंदिरात मध्ये असेल, इथे विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये असेल, दर्शनासाठी भाविक भक्त या ठिकाणी दर्शनासाठी आल्याचं पाहायला मिळत आहेत। उमेश चक्कर, लोकशाही मराठी, हिंगोली। आषाढी एकादशी निमित्ताने या ठिकाणी सर्व समाज बांधवांना खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा देतो। मी पांडुरंगाच्या चरणी या ठिकाणी साकडं घातले की यावर्षी समाधान पाऊस पडू दे, माझ्या बळीराजा सुखी होऊ दे, चांगली सुगी येऊ दे, हीच पांडुरंगाच्या चरणी मी प्रार्थना केलेली आहे। आणि दुसरी प्रार्थना ही आहे की आमचा पांडुरंग श्री या महाराष्ट्राचे मुख्य नेते आदरणीय एकनाथभाई शिंदे यांच्या ज्या काही मनातल्या मनोकामना आहेत हे पांडुरंग पूर्ण करो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।